Welcome student. Today's e-learning section of 10th Science part 1st and the topic number 2 periodic classification of element. In this section we are going to see about the modern periodic table. So let's start the topic. Before starting our topic, please subscribe our channel and hit the bell to get next videos notification. So let's start the topic. The modern periodic table, which is called आधुनिक आवर्त नियम. तर the scientific world did not know anything about the interior of the atom when Mendeleev put forth the periodic table. जे काही सायंटिफिक वर्ड होतं, या सायंटिफिक वर्डला इंटेरियर ऑफ ॲटम म्हणजे ॲटमचं जे काही अंतर्गत पार्ट आहे त्याविषयी मेंडेलीवनं ज्यावेळेस पिरियॉडिक टेबल मांडला होता त्यावेळेस काहीही माहीत नव्हतं. आफ्टर द डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन, सायंटिस्ट स्टार्टेड दॅट एक्सप्लोरिंग रिलेशन बिटवीन इलेक्ट्रॉन नंबर ऑफ ॲन ॲटम अँड द ॲटॉमिक नंबर. मग नंतर जसं काय होत गेलं, इलेक्ट्रॉन विषयीची माहिती शोधण्यात येऊ लागली. तसं काय होत गेलं, त्यामध्ये असणारं इलेक्ट्रॉन नंबर आणि ॲटम आणि ॲटॉमिक नंबर यांचं रिलेशन शोधलं जाऊ लागलं. द ॲटॉमिक नंबर इन द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल ओनली इंडिकेटेड सिरियल नंबर ऑफ द एलिमेंट. मग मेंडेलीवनं जो काय ॲटॉमिक नंबर मांडला होता तो काय होता, तर ते दुसरं तिसरं काही नव्हतं, फक्त आणि फक्त काय होतं, सिरियल नंबरचं कार्य केलं होतं मेंडेलीवच्या पिरियॉडिक टेबलमध्ये. म्हणजे त्यावेळेस ॲटॉमिक नंबर ही कन्सेप्ट अस्तित्वात नव्हती. मग in 1913 AD, the English scientist Henry Moseley demonstrated with the help of the experiment doing X-ray tube that the atomic number Z of an element corresponded to the positive charge on the nucleus of the number of proton in the nucleus of an atom of that element. तर 1913 मध्ये इंग्लिश सायंटिस्ट जो हेनरी मोसले आहे, तर त्यानं एक एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंट केला आणि त्या एक्सरे ट्यूब एक्सपेरिमेंटमध्ये त्याला असं लक्षात आलं की जो काही एलिमेंट आहे ते एलिमेंटचा जो ॲटम असतो तर ॲटमच्या न्यूक्लियसवर काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो. आणि पॉझिटिव्ह चार्ज का असतो, कारण की त्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, प्रोटॉन असतात. कोण असतात, प्रोटॉन. आणि अशा प्रकारे त्यानं मग सांगितलं काय, ही रिव्हील्ड द ॲटॉमिक नंबर इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट दॅन इट्स ॲटॉमिक मास. तर त्यानं काय सांगितलं की ॲटॉमिक मास नंबरपेक्षा ॲटमचा, एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि त्यानुसारच त्याच्या प्रॉपर्टी काय होत असतात, बेसिक प्रॉपर्टी ह्या ॲटॉमिक नंबरवरच अवलंबून असतात. Accordingly, the statement of modern periodic law was stated as follows. आणि मग त्यानं या केलेल्या स्टेटमेंटनुसार मॉडर्न पिरियॉडिक लॉ, आधुनिक आवर्त नियम मांडण्यात आला. द मॉडर्न पिरियॉडिक लॉ काय आहे, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर द पिरियॉडिक फंक्शन ऑफ दिअर ॲटॉमिक नंबर. तर प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, एलिमेंटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत या कशा होतात, पिरियॉडिक फंक्शन, पुन्हा येत आहेत, पुन्हा काय करतात, त्या आवृत्ती दाखवतात. कुणानुसार, दिअर ॲटॉमिक नंबर. त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार काय करतात, त्या प्रॉपर्टी पुन्हा सारखेपणा दाखवतात. आणि हाच मॉडर्न पिरियॉडिक लॉ आहे. यालाच आधुनिक आवर्त नियम असे म्हणतात. आलं लक्षात. तर मॉडर्न पिरियॉडिक टेबल
लॉंग फॉर्म ऑफ द पिरियॉडिक टेबल. मग मॉडर्न पिरियॉडिक टेबललाच काय म्हणतात, लॉंग फॉर्म ऑफ पिरियॉडिक टेबल असेही म्हणतात. द a classification of element resulting from an arrangement of element in an increasing order of their atomic number in the modern periodic table. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय करण्यात आलेलं आहे, त्या एलिमेंटची अरेंजमेंट त्यांच्या ॲटॉमिक नंबरच्या इन्क्रीजिंग ऑर्डरनं करण्यात आलेली आहे. म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे 1 2 3 4 5 अशा प्रकारे. द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट कॅन बी प्रिडिक्टेड मोर ॲक्युरेटली विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मग या मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये जे काही भाकीत केलेले आहेत, प्रॉपर्टीज सांगितलेल्या आहेत, त्या काय आहेत, पूर्वीच्या पिरियॉडिक टेबलपेक्षा ॲक्युरेटली सांगितलेल्या आहेत. आणि कशाच्या आधारे सांगितले आहेत, विथ द हेल्प ऑफ मॉडर्न पिरियॉडिक टेबल फॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबरनुसार काय करण्यात आलेले आहेत, त्यांचे भाकी, त्यांची माहिती, प्रॉपर्टीज योग्यरित्या सांगण्यात आलेल्या आहेत. द मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज ऑल्सो कॉल्ड dash dash form of periodic table. The modern periodic table also called long form of the periodic table. In modern periodic table the elements are arranged in accordance with their atomic number. मग मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंटची अरेंजमेंट कशानुसार केलेली आहे, ड्यू टू द दियर ॲटॉमिक नंबर which is shown in table 2.7. As a result, most of drawback of Mendeleev's periodic table appear to be removed. मग मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये असणारे जे काही ड्रॉबॅक्स होते, ड्रॉबॅक्स म्हणजे त्रुटी होत्या, तर या त्रुटी काय करण्यात आलेल्या आहेत, मॉडर्न पिरियडिकद्वारे काय करण्यात आलेले आहेत, रिमूव्ह करण्यात आलेले आहेत. However, the ambiguity about the position of hydrogen is not removed even in the modern periodic table. परंतु एवढं करून सुद्धा हायड्रोजनला नेमकं कोठे ठेवायचं, जे मेंडेलीवच्या पिरियडिक टेबलमध्ये घोळ होता, त्रुटी होती, ती मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये सुद्धा राहिलेली आहे. म्हणजे ही त्रुटी मात्र काढता आलेली नाही, ड्रॉबॅक काढता आलेला नाही. We have seen in the previous standard that the electronic configuration of an element, the way in which the electrons are distributed in a shell around the nucleus, is determined by the total number of electrons in it, and the total number of electrons in an atom is the same as atomic number. तर आपण मागे शिकलो ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, द नंबर ऑफ प्रोटॉन, काय नंबर ऑफ प्रोटॉन किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, काय किंवा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, या दोन्हीपैकी कोणताही एक नंबर घेतला तर तो नंबर म्हणजे असतो ॲटॉमिक नंबर. हे आपण मागेच पाहिलेलं आहे, इयत्ता स्टँडर्ड 7th 8th मध्येही शिकलेलो आहोत. The relation between atomic number of an element and its electronic configuration is clearly seen in modern periodic table. मग हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे, रिलेशन बिटवीन ॲटॉमिक नंबर आणि त्यांचं जे काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन आहे, ह्या दोन्हीचं जे काही एकमेकांशी देणं घेणं आहे, हे क्लिअरली आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये पाहायला मिळतं. तर पाहूया मग नेमकं या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. मग मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर काय आहे, द मॉडर्न पिरियडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये किती हॉरिझॉन्टल रो आहेत, 7 हॉरिझॉन्टल रोज आहेत. आडव्या ज्या लाईन आहेत त्यांना हॉरिझॉन्टल रोज म्हणतात. आणि लक्षात, सिमिलरली 18 वर्टिकल कॉलम इन द टेबल आर ग्रुप 1 to 18. मग या ठिकाणी 18 ग्रुप आहेत, ज्यांना वर्टिकल उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात, ग्रुप म्हणतात.
द अरेंजमेंट ऑफ पिरियड अँड ग्रुप रिझल्ट इन फॉर्मेशन ऑफ बॉक्सेस. मग हे पिरियड आणि ग्रुप एकत्र येऊन काय तयार होतात, बॉक्सेस तयार होतात. ॲटॉमिक नंबर आर सिरियली इंडिकेटेड इन द अप्पर पार्ट ऑफ बॉक्सेस. या बॉक्सेसच्या अप्पर पार्टमध्ये काय दर्शवलेलं आहे, तर ॲटॉमिक नंबर दाखवलेला आहे. each box correspond to place for one element. आणि एकच बॉक्समध्ये एकच एलिमेंट बसू शकतो, कारण की ॲटॉमिक नंबरनुसार एका एलिमेंटला एकच ॲटॉमिक नंबर असतो. ॲटॉमिक मास नंबर सारखं होत नाही, जे की आपण मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये हा ड्रॉबॅक होता, तो इथे मात्र काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows are shown separately at the bottom of the periodic table. एवढंच पाहिलं तर त्या पिरियडिक टेबलच्या शेवटला तुम्हाला ज्या 2 लाईन्स दिसत आहेत, आडव्या रेषा दिसत आहेत, तर त्या आडव्या रेषा तुम्हाला काय दाखवतात, these are lanthanide series and actinide series. त्यांना म्हणतात, वरचीला lanthanide series म्हणतात तर खालचीला actinide series म्हणतात. There are 118 boxes in periodic table including these 2 rows. या 2 rows धरून त्यामध्ये एकूण किती बॉक्सेस होत आहेत, 118 बॉक्सेस होत आहेत. It means that there are 118 places for element in the modern periodic table. म्हणजे याचा अर्थ असाच आहे की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये एकूण एलिमेंट किती आहेत, 118 एलिमेंट आहेत. आलं लक्षात. Very recently formation of new element was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled up. All the 118 elements are now discovered. मागील 4-5 वर्षापर्यंत हे टोटल 118 एलिमेंट नव्हती, मात्र मागील 4-5 वर्षापूर्वी काय करण्यात आले, पूर्ण एलिमेंट शोधली गेली आणि आता मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे पूर्ण 118 एलिमेंट आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. मग आता हे झालं मॉडर्न पिरियडिक टेबल. आता त्याचा आपण पाहूया त्याच्यामध्ये नेमकं काय काय आहे. द एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 ब्लॉक्स. पूर्ण पिरियडिक टेबल किती बॉक्समध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे, 4 बॉक्समध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. आलं लक्षात, एस पी डी एफ. पाठ करायला सोपं आहे. तर एस ब्लॉक कंटेन ग्रुप 1 and 2. एस ब्लॉकमध्ये काय आहे, ग्रुप 1 आणि ग्रुप 2 आहे. द ग्रुप 13 to 18 कंटेन पी ब्लॉक. ग्रुप 13 ते 18 ह्याच्यामध्ये पी ब्लॉक आहे. द ग्रुप 3 to 12 कंटेन डी ब्लॉक. 3 ते 12 मध्ये काय आहे, डी ब्लॉक आहे. 3 पासून ते 12 पर्यंत कोणचा ब्लॉक आहे, डी ब्लॉक आहे. लॅन्थेनाइड अँड ॲक्टिनाइड सिरीज ॲट द बॉटम फॉर्म द एफ ब्लॉक. तर एफ ब्लॉक हा लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जे काही बॉटमला दिल्यात त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर द डी ब्लॉक एलिमेंट आर ट्रान्झिशन एलिमेंट. डी ब्लॉक एलिमेंटला कोणते एलिमेंट म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट असं त्यांना म्हणतात. तर अ zigzag line can be drawn in the P block of the modern periodic table. मग हे जो काय पी ब्लॉक आहे, या पी ब्लॉकमध्ये एक झिगझॅग लाईन आहे. झिगझॅग लाईन म्हणजे अशी वाकडी तिकडी रेषा दिसते ना, पायऱ्यासारखी. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिसतं, द 3 ट्रॅडिशनल टाईप ऑफ एलिमेंट कॅन बी क्लिअरली शोन इन द मॉडर्न पिरियडिक टेबल विथ द हेल्प ऑफ झिगझॅग लाईन. या झिगझॅग लाईनमुळे 3 ट्रॅडिशनल पद्धतीचे जे काही एलिमेंट्स असतात हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मग त्या झिगझॅग लाईनच्या एक्झॅक्टली डाव्या साईडला जे आहेत ते सर्वची सर्व काय आहेत, मेटल आहेत. काय आहेत, मेटल. त्या झिगझॅग लाईनच्या राईट हँड साईडला जेवढे काय आहेत ते नॉन मेटल आहेत. आणि त्या जी काय झिगझॅग लाईन आहे
त्यामध्ये जे काय आहेत त्यांना मेटेलॉइड म्हणजे धातू सदृश्य एलिमेंट असे त्यांना म्हणतात. इकडचे मेटल, इकडचे नॉन मेटल, तर मध्ये असणारे मेटेलॉइड असं त्यांना संबोधलं जातं. ऑल मेटल लाय ऑन द लेफ्ट साइड. सर्व मेटल कोणत्या साईडला आहेत? लेफ्ट साईडला आहेत. कशाच्या? ऑफ द झिगझॅग लाईन. व्हाईल द नॉन मेटल लाय ऑन द राईट साईड. मात्र राईट साईडला कोण आहेत? सर्व नॉन मेटल्स आपल्याला पाहायला मिळतात. सो स्टुडंट, अशा प्रकारे आपण मॉडर्न पिरियॉडिक लॉ पाहिला, मॉडर्न पिरियॉडिक टेबलची माहिती पाहिली, मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं स्ट्रक्चरसुद्धा आपण काय केलेलं आहे? पाहिलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय करूया? पुढील भाग पाहणार आहोत. तर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही त्याला लाईक करू. कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ आवडला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि जे कोणी नवीन विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी नक्कीच काय करा? सबस्क्राईब करा. आणि त्याच्या साईडला जी काही बेल आहे ना, ती बेल मात्र क्लिक करायला विसरू नका. म्हणजे मी ज्यावेळेस नवीन व्हिडिओ तुम्हाला टाकेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.